नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील एका मराठी तरुणाची सर्वात प्रसिद्ध टिश्यू कल्चर लॅब आणि त्याची प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत. या व्यवसायाच्या माध्यमातून या पठ्ठ्यानं आपली वेगळी ओळख तर बनवलीच आहे, त्याचबरोबर वार्षिक 6 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पाही गाठलाय. चला तर मग त्यांची यशोगाथा पाहण्यासाठी थेट कोल्हापूर जिल्ह्यात जाऊया. हे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या तळसंदे गावचे विश्वास चव्हाण. यांनी मोठ्या जिद्दीने पश्चिम महाराष्ट्रातील पहिली आणि सर्वात मोठी टिश्यू कल्चर लॅब उभारून शेतकऱ्यांना नवी प्रेरणा दिली आहे. चव्हाण यांनी 2002 पासून या व्यवसायाला सुरुवात केली आहे. शिक्षणाचा कोणताही गंध नसलेल्या कुटुंबात चव्हाण यांचा जन्म झालाय. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी MSc ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या चव्हाण यांनी मोठ्या जिद्दीनं आणि संघर्षातून वाटचाल करत सीमा बायोटेक या टिश्यू कल्चर लॅबची उभारणी केली आहे. परंतु इथपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झालाय हे त्यांच्याच तोंडून ऐकलेलं बरं. टिश्यू कल्चर इंडस्ट्रीत काम करत असताना आमची सुरुवातीला बॅकग्राऊंड सांगणं फार महत्त्वाचं आहे. तर माझे आई वडील निरक्षर असून ते शेतीवर उपजीविका करत होते. माझं साधारण 2002ला ज्यावेळी MSc पासआउट झालं त्या दरम्यान किंवा त्याच्यापूर्वी आमचा सर्व इन्कम किंवा जे काय इन्कम सोर्स होता ती शेतीच होती. मूळची जमीन आमची 2 एकर होती. त्यानंतर आमच्या वडिलांनी 7-8 एकर जमीन घेतली होती आणि त्या शेतीमध्येच ते शेती करत करत आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि ते शेती करत असतानाच शिक्षण घेत असतानाच शेतीमध्ये काम करत असतानाच MSc पूर्ण झाली. फक्त ही MSc पूर्ण करत असताना माझे वडील नेहमी म्हणायचे की तू काय शिकायचं ते शिक, पण तुला धंदा किंवा व्यवसाय करायचा आहे तो शेतीमधलाच करायचा आहे आणि तू कुणाच्या हाताखाली राबायला जायचं नाही, तू कुठं नोकरी करणं ते मला काही योग्य वाटणार नाही. मग अशा एका पुढच्या नियोजनातूनच माझी जडणघडण होत गेली आणि त्या माध्यमातूनच मी शिक्षण घेत गेलो. मी BSc आणि MSc शेतीमध्ये झोकून देऊन काम करत होतो. त्या काळात मी 2-2 एकर 3-3 एकर टोमॅटो वांग्याचे प्लॉट करत होतो. म्हणजे सकाळी औषध पाणी शेतीवर मारून त्यानंतर कॉलेज करत होतो. आणि मग MScमध्येच मी ठरवलं होतं की आता आपण ॲग्रिकल्चर रिलेटेड कुठला तरी व्यवसाय करायचा आणि व्यवसाय करायचा असं ह्या उद्देशाने मी फिरत होतो. आणि मग फिरत असताना असं माझ्या लक्षात आलं की येणारं भविष्य हे बायोटेक्नॉलॉजीचं आहे. आणि विचार करता करता मी MScचा शेवटचा पेपर दिला आणि फिरायला सुरुवात केली. मग फिरत असताना मी महाराष्ट्रातल्या सर्व टिश्यू कल्चर लॅब, कर्नाटकमधल्या सर्व टिश्यू कल्चर लॅब आणि त्याशिवाय आंध्र प्रदेशमधल्या सर्व टिश्यू कल्चर लॅब अगदी 2 व्हीलरने पिंजून काढल्या. आणि त्यावेळी ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे नवीन होती. मग आपल्याकडे तेवढा पैसाही नव्हता आणि तो त्यावेळी काळात 2002 साली तो धंदा फक्त पैसेवाल्या लोकांचा होता. म्हणजे मराठी माणसाचा किंवा शेतकऱ्याचा तो धंदाच नव्हता. आपल्याकडे आर्थिक परिस्थिती एवढी नाही हे लक्षात आल्यानंतर मी सुरुवात जी केली ती हार्डनिंग युनिटपासून केली. हार्डनिंग युनिट म्हणजे काय, तर टिश्यू कल्चर लॅबमधून छोटी रोपं आणायची जी की प्रायमरी हार्डनिंग केलेले असतात. म्हणजे टिश्यू कल्चर लॅबमध्ये 9 महिने वाढलेले असतात, त्यानंतर बाहेर ग्रीनहाऊसमध्ये एक महिना वाढलेले असतात. अशा प्रकारची छोटी रोपं आणायची आणि ती आमच्या इथं पिशव्या मातीच्या किंवा कोकोपीटच्या पिशव्या भरून त्यामध्ये लावायची आणि मोठी करायची आणि 2 महिन्यांनी ती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विकायची. असा व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय सुरू करत असताना माझा सुरुवातीचा व्यवसाय हा वजा 35,000 रुपयेमधून झाला आहे. ते एकतर पाहुणे पै आणि मित्रमंडळी यांच्यातून मी ते वजा 35,000 रुपये गोळा केले. आणि त्यातून मग इकडं गावाकडं मी आजूबाजूच्या घरातून वगैरे गुढीपाडव्याच्या शिवकाट्या जे असतात, चिवा जो असतो तो गोळा केला. त्या 35,000मधलं जुनी शेडनेट एक विकत घेतली आणि 10 गुंठ्यामध्ये शेडनेट उभा केली. शेडनेट उभा करताना खड्डे काढण्यापासून ते शेडनेट बांधण्यापर्यंत मी, माझी आई, वडील ह्या तिघांनी मिळूनच खड्डे काढण्यापासून शेडनेट उभा करण्यापर्यंत काम केलं. ते काम केलं. त्यानंतर पिशव्या आम्ही तिघांनी मिळूनच पिशव्या भरल्या मातीच्या. आणि मग त्यानंतर एक 25,000 रुपयाची रोपं पुण्यावरून छोटी रोपं आणली आणि ती पिशवीत लावली आणि ही माझ्या व्यवसायाची पहिली सुरुवात. आता मी झालो होतो MSc ॲग्रोकेमिकल म्हणजे मास्टर इन ॲग्रोकेमिकलमध्ये. तर मी पहिल्या दिवशी ज्यावेळी 25,000ची रोपं आणली आणि ती रोपं मी पिशवीत लावली आणि मी एक केमिकल वापरलं आणि त्या केमिकलनं सर्वच्या सर्व रोपं जळून गेली. आता अशा केसमध्ये एखाद्या मुलाचे आईवडील किंवा पालक काय म्हणतील की हरामखोर आहेस, नालायक आहेस, तुला एवढा शिकलास, मास्टर झालास त्या ॲग्रोकेमिकलमध्ये, तर तुला अक्कल नाही, कळत नाही, तर तू एक केमिकल मारून झाडं जाळीस. पण त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्या पाठीवर हात टाकला
आणि त्यावेळी एक गोष्ट सांगितली की शाब्बास, एक अक्कल विकत घेतलीस, जा परत रोपं घेऊन ये जा. आणि ती माझी पहिली आणि शेवटची चूक होती. 2002 साली टिश्यू कल्चर केळी हा विषय तसा महाराष्ट्राला नवीनच होता. यावेळी विश्वास चव्हाण बाहेरच्या राज्यातील लॅबमधून टिश्यू कल्चर केळीची रोपे आणून ती सेकंड स्टेजला हार्डनिंग करून शेतकऱ्यांना विकत होते. हे करताना 2 वर्षे आलेल्या बऱ्याच वाईट अनुभवाच्या जोरावर चव्हाण यांनी थेट स्वतःचीच टिश्यू कल्चर लॅब सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. लॅब उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर चव्हाण यांनी विविध ठिकाणच्या टिश्यू कल्चर लॅबना भेटी देऊन माहिती गोळा केली. त्यानंतर एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यानंतर भांडवल उभारणीसाठी त्यांना बँकेची पायरी चढावी लागली. परंतु बँक मॅनेजरने चव्हाण यांना सरळ सरळ हकलून लावलं. पूर्णपणे गोपनीय नवीन फील्ड होतं, त्यामुळे बरेच लॅबवाले लॅबमध्ये एंट्री पण देत नव्हते. अक्षरशः अगदी नर्सरीसुद्धा एंट्री देत नव्हते. पण जिथं जाईल तिथंच जायचं, कोणी नॉलेज दिलं घ्यायचं, नाही दिलं तर नाही घ्यायचं. त्याप्रमाणे प्रोजेक्ट रिपोर्ट सुरू केला, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. आता त्या तयार करत असताना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला, माझं वय होतं 24. आमच्या खानदानात कोणाचाही व्यवसाय नाही आणि त्यात असा धंदा निवडला होता की तो धंदा भारताच्या पाठीवर खचून एक 100 लोकांच्याकडे तो धंदा होता. मी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला, बँकेत गेलो. बँक मॅनेजरनं पहिल्यांदा हाकलून लावलं. परत दुसऱ्यांदा 7 आठवड्याभरानं गेलो. बँक मॅनेजर म्हणला, अरे तुझी सगळी जमीन विकली तरी तुला 25 लाखाचं लोन मागायला आलायस, सगळी जमीन विकली तरी 17 लाख रुपयाची, आणि तू 25 लाखाचं लोन कसं मागायला आलायस, तुला मी काय देऊ शकत नाही, येऊ नकोस परत. असं झालं. त्यानंतर मी परत तिसऱ्यांदा ज्यावेळी बँकेत गेलो त्यावेळी बँक मॅनेजरनं माझी फाईलच फेकून दिली, केबिनच्या बाहेर फाईल फेकून दिली, सगळी कागदपत्र विस्कटली. आणि ती मी परत कागदपत्र सगळी गोळा केली आणि बँक मॅनेजरच्या केबिनच्या दारात गेलो आणि मॅनेजरना म्हटलं, मला कर्ज द्यायचं राहू दे, पण मी आता शेती करतोय, माझ्याकडे ऊस आहे, केळी आहे आणि माझा हार्डनिंग युनिट म्हणजे मी नर्सरी सुरू केली, ते फक्त बघून जावा. कदाचित ह्या दरम्यानच्या काळात 1-2 मिनटं वेळ गेला. कदाचित त्या मॅनेजरला वाटलं असावं की ह्या पोराचा आपण उगीच अपमान केला. आणि मॅनेजर त्यावेळी म्हणले, ठीक आहे, मी येतो, आठवड्याभरानं येतो. आणि आठवड्याभरानं त्या मॅनेजरचा मला फोन आला लँडलाईनवर, त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते, की बाबा मी तुझं शेती आणि नर्सरी बघायला यायला लागले. आणि तो माणूस स्कूटरवरनं आला मॅनेजर, त्यानं माझी शेती बघितली, कारण मी त्यावेळी शेती करत होतो. शेती त्यावेळी 80 टनाच्या खाली ऊस कधी काढत नव्हतो किंवा केळी 35 ते 40 टनाच्या खाली एकरी कधीही काढत नव्हतो. आणि नियोजन परफेक्ट होतं, नर्सरी स्वच्छ चकचकीत होती. ते मॅनेजर 15 मिनटासाठी आला होता, 2-3 तास त्यानं सगळं बघितलं आणि ये म्हणला बँकेत. आणि तिथनं पुढच्या 8-10 दिवसात माझं लोन सँक्शन झालं. ते लोन असं सँक्शन झालं की माझी जमीन सगळी विकली तर 17 लाख रुपये किंमत होती आणि मला 25 लाख रुपये त्या मॅनेजरनं लोन सँक्शन केलं. आता हे कशामुळे सँक्शन केलं तर माझ्या चिकाटीनं किंवा मी त्याच्याकडे पेशन्स ठेवून जात होतो आणि माझं बॅकग्राऊंड, माझे मागचं काम हे त्या बघून मॅनेजरनं ते लोन सँक्शन दिलं. लोन सँक्शन केल्यानंतर मॅनेजरचं वाक्य असं होतं की माझ्या आयुष्यातलं पहिलं असं लोन आहे की मॉर्गेज दिलेली प्रॉपर्टी 17 लाखाची आणि मी लोन देतोय 25 लाख. बघ कसा व्यवसाय करतो. 1 ऑगस्ट 2004ला चव्हाण यांनी टिश्यू कल्चर लॅब मोठ्या जिद्दीनं उभी केली. परंतु पहिल्याच वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळं असा काही फटका बसला की सर्वसामान्य माणूस असता तर त्याने सरळ लॅबच बंद करून टाकली असती. परंतु चव्हाण यांनी यावरही मात करत आलेल्या संकटाचा मोठ्या धैर्यानं सामना केला. आणि 1 ऑगस्ट 2004ला केळीचं सुरुवात केली. त्याचं पहिलं प्रोडक्शन माझं 2005 मेमध्ये बाहेर आलं आणि मेमध्ये 2005ला प्रोडक्शन बाहेर आलं आणि जूनला विकायचं, प्लांटेशन रोपं विकायचं असं डोक्यात असताना 2005ला हेवी रेनफॉल सुरू झाला. आणि त्या हेवी रेनफॉलमध्ये 3 महिने त्यावेळी त्या काळात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सिटी 3 दिवस पाण्यात होते आणि 3 महिने एकही रोप गेलं नाही. अशा केसमध्ये खर्च तर प्रचंड चालू होता, अवाढव्य खर्च होता. आणि त्या खर्चातनं मार्ग काढत खरं तर सप्टेंबरनंतर विक्री सुरू झाली. आता प्रोजेक्ट रिपोर्ट होता 25 लाखाचा, सगळं रिझल्ट पण आत लॅबमध्ये सगळं व्यवस्थित होतं, पण 25 लाखापासून 39 लाखापर्यंत खर्च गेला. मधले 14 लाख रुपये ते कुठनं उभा करायचे हा मोठा प्रश्न होता. तो प्रश्न कसा सोडवायचा तर त्या काळात एकही पाहुणा आणि एकही मित्र सोडला नाही. अक्षरशः 5,000 रुपयेसाठी मी इथनं 2 व्हीलरनं सोलापूर म्हणजे 250 किलोमीटर 5,000 रुपये उसने आणायसाठी 2 व्हीलरनं गेलो होतो. म्हणजे पैशाची 1-1 रुपये आणि 10-10 रुपयाची किंमत त्यावेळी प्रचंड होती, कारण प्रोडक्शन तर भरपूर होतं पण विक्री बिलकुल नव्हती. मग अशा केसमध्ये 14 लाख रुपये पाहुणे आणि मित्र यांच्याकडून गोळा केली. एक वेळ तर अशी परिस्थिती आली होती की मी गावात निघालो की गावातनं लोक बाजूला सरकायची, कारण हे पुढनं आलं की आता पैसे मागणार माझ्याकडं.
पण ह्यामध्ये एक व्यावसायिक म्हणून किंवा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की त्या कंडिशनमध्ये ज्यांच्याकडून मी उसने पैसे घेतले त्या प्रत्येक माणसाला ज्या दिवशीचा मी वायदा दिला होता तो वायदा कधीही चुकवला नाही. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 2005 सप्टेंबरनंतर माझी विक्री चांगली सुरू झाली आणि प्रचंड प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला. कारण पश्चिम महाराष्ट्रात टिश्यू कल्चर लॅब आणि शेतकऱ्याची आणि मराठी माणसाची पहिली महाराष्ट्रातली किंवा भारतातली पहिली लॅब होती. टिश्यू कल्चर लॅबमधील केळीच्या रोपांची निर्मिती आणि त्यांचा विक्रीचा व्यवसाय खूप चांगला चाललेला असताना 2012 मध्ये पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे याला ब्रेक लागला. रोपांची विक्रीच होईनाशी झाली. एक वेळ तर अशी आली की एका दिवसात तब्बल 70 लाख रुपयांची रोपे फेकून द्यावी लागली. अशी एक घटना घडली की एका दिवसात आम्ही 70 लाख रुपयाची रोपं एका दिवसात टाकून दिली. कशामुळं तर दुष्काळामुळं. मग माझ्या लक्षात असं आलं की आपली आवड आणि स्वास्थ्य आहे ते ॲग्रिकल्चर आहे. मला ॲग्रिकल्चर सोडून कुठलाही व्यवसाय करणं जमणार पण नाही आणि मी करू पण शकणार नाही, कारण माझ्या ते बुद्धीला पटत नव्हतं. मी माझा जन्म किंवा माझा शेतकऱ्यांसाठी किंवा मी शेतकरी स्वतः असल्यामुळे मला शेतकरी फील्डमध्येच काम करायचं होतं. मग असा विचार केला की 2012ला मंदी आली. मग मंदीमध्ये आपण एका उद्योगावर सर्वाईव्ह होऊ शकत नाही असा विचार करून मग 2012ला मी सॉईल वॉटर टेस्टिंग लॅब सुरू केली. त्यानंतर बायो फर्टिलायझर लॅब सुरू केली. त्यानंतर फ्रोझन लाईन सुरू केली मक्याची. त्यानंतर ड्रीप इरिगेशनची फॅक्टरी सुरू केली. असं करत करत आज आमच्याकडं 160 कामगार काम करतात आणि वर्षाचा आम्ही 5-6 कोटीचा टर्नओव्हर करतो. त्या दरम्यानमध्येच आम्ही केळीची रोपं आम्ही वर्षाकाठी 30 लाख रोपं बनवतो. मध्येच आम्ही मग प्रोडक्शन वाढवलं, ते बांबूचं वाढवलं. आता बांबूची रोपं आम्ही वर्षाकाठी 15 लाख वर्षाकाठी बांबू रोपं करतो. सागवानची आम्ही वर्षाकाठी 5 लाख रोपं करतो आणि ही रोपं आम्ही पुऱ्या भारतभर देतो. केळीची रोपं आम्ही 7 राज्यामध्ये देतो, म्हणजे गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र अशा राज्यामध्ये केळीची रोपं जात असतात. त्याचबरोबर आम्ही केळीची रोपं इथिओपिया, केनिया, बांगलादेश इकडे सुद्धा पाठवलेली आहेत आणि ते केळीची रोपं आता आम्ही 30 लाखापर्यंत मॅक्झिमम रोपं करत असतो. अशा आहेत ना आमचा आता टर्नओव्हर 6 कोटीच्या आसपास गेलेला आहे आणि आमची क्वालिटी आणि फील्डची सर्व्हिस हीच आमची स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथमधूनच आमचं काम वाढत आहे. गेली 17 वर्ष टिश्यू कल्चर लॅबच्या व्यवसायात उतरलेले चव्हाण यांनी स्वतःची वेगळी ओळख बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामध्ये एक टिश्यू कल्चर लॅबमध्ये पूर्ण तुम्ही जसं दवाखान्यामध्ये ICU विभाग बघता, हायजिनिक असतो किंवा ऑपरेशन थिएटर, तशा पद्धतीचं एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं. पण त्याची मूळ सुरुवात जी होती ती फील्डमधून होते, म्हणजे शेतातून होते. मग शेतामध्ये आम्ही काय करतो तर झाडं आम्ही टॅग करतो, म्हणजे झाडांना प्रत्येक खुणा करतो. अशी मदर कल्चर किंवा मातृवृक्ष सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून त्यांना पेपरवर खुणा करतो किंवा प्रत्यक्ष झाडाला खुणा करतो. ज्यावेळी त्या झाडाचा घड निघून जातो तर त्याचं सगळं मापदंडानुसार की पानं किती पाहिजे त्या झाडाला, व्हायरसचं प्रमाण किती पाहिजे त्या प्लॉटमध्ये, झाडाला फाण्या किती आहेत, त्या झाडाचं घडाचं वजन किती आहे, ह्याच्यावर सगळं ठरवून जी झाडं टॅग केलेलं असतात त्या झाडांचे खालचे कंद काढून आणतो आम्ही. तर त्या अशा एका झाडाला साधारण 5-6 कंद मिळतात. ते म्हणजे आमचे मातृवृक्ष. त्या 5-6 कंदामधून आमचं 20-30% रिजेक्शन होतं आणि राहिलेले 70% कंद आम्ही त्या प्रत्येक कंदामधून एक मेरिस्टेम मिळतो. मेरिस्टेममध्ये म्हणजे अग्रांकुर त्याला निर्जंतुक करतो आणि लॅबमध्ये पुढच्या प्रोसेससाठी वापरत असतो. तो लॅबमध्ये त्याला जसं जंगलातलं झाड किंवा निसर्गातलं झाड कसं वाढतं तर सूर्यप्रकाश, हवा, पाणी, जमीन, मूलद्रव्य घेत असतं. ते निसर्गात त्याला विपुल प्रमाणात मिळतं, नॅचरली मिळत असतं. तेच सगळं लॅबमध्ये कृत्रिमरित्या उभा केलं जातं. थोडक्यात सूर्यप्रकाशाचं काम ट्यूबलाईट करतात, पावसाळ्या हवेचं काम AC करतात आणि त्याला लागणारा अन्नद्रव्य आणि पाणी आणि जमीन हे केमिकल स्वरूपात त्या बॉटलमध्ये दिलं जातं आणि त्या बाटलीमध्ये हे जो मातृवृक्ष काढला आहे तो निर्जंतुक करून त्या मातृवृक्ष त्या बॉटलमध्ये टाकला जातो आणि त्याला लाईट, हवा आणि त्याला न्यूट्रिएंट देऊन 25 ते 30 दिवसात त्याला शूट्स यायला सुरुवात होतात. म्हणजे जसं शेतामध्ये उसाला फुटवे येतात तसे फुटवे बॉटलमध्येच त्या केळीच्या त्या अग्रांकुराला येतात आणि रोपं तयार व्हायला सुरुवात होतात. आता 30 दिवसानंतर पुढं काय होतं तर त्या एकाच्या 2 बॉटल, 2च्या 4 बॉटल असं मल्टिप्लाय व्हायला सुरू होतं. प्रत्येक 30 दिवसानं ती बॉटल बदलते, त्यातला मीडिया बदलतो. म्हणजे त्याचे न्यूट्रिएंट जसं आपण शेतामध्ये NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मायक्रोन्युट्रिएंट वापरतो तेच फक्त ॲक्टिव्ह फॉर्ममधले म्हणजे अनॅलिटिकल ग्रेडचे केमिकल सगळे त्या बॉटलमध्ये असतात आणि त्या बॉटलमध्ये ते मेरिस्टेम ते नंबर ऑफ शूट्स वाढायला लागतात. म्हणजे जसं उसाला फूट असते त्याची फूट वाढायला सुरुवात होते. मग एका बॉटलच्या 2 बॉटल, 2च्या 4 बॉटल असं मल्टिप्लाय करतो. आता ते मल्टिप्लाय करतो म्हणजे एका शूटच्या 400-500 शूट्स बनतात. आता राहुरी कृषी विद्यापीठाचं स्टँडर्ड काय आहे की एका मेरिस्टेमपासून तुम्ही 8 सबकल्चर घेऊ शकता
आणि 1000 रोपं बनवू शकता. आता आम्ही आमच्या बेटर क्वालिटीसाठी आम्ही 6 सबकल्चर घेतो आणि एका रोपापासून फक्त 500 रोपं बनवतो, जेणेकरून तो मातृवृक्षाचे गुण आहे तसे त्या ह्यात उतरले पाहिजे. आणि मग अशी रोपं आम्ही 9 महिन्यानंतर लॅबमधून बाहेर पडतात. आणि 9 महिन्यानंतर लॅबमधून बाहेर पडली की ती मग ग्रीन हाऊसला येतात. मग ग्रीन हाऊसमधला येत असताना सुरुवातीचं असतं ते प्रायमरी हार्डनिंग. प्रायमरी हार्डनिंग म्हणजे काय, तर ही रोपं जी तयार झालेली असतात ती काचेच्या बॉटलमध्ये तयार होतात. थोडक्यात ह्या टेस्ट ट्यूब बेबी आहेत. म्हणजे एखाद्या आपल्याला प्रीमॅच्युअर बेबी जन्मली तर आपण दवाखान्यात काचेची पेटी ठेवतो तिला आणि तिथं आर्टिफिशियल फिडिंग देतो किंवा ऊब देतो. तसेच ही रोपं काचेच्या बॉटलमध्ये वाढलेली असतात. त्यामुळे जर ती डायरेक्ट फील्डवर नेली, शेतात नेली तर जळून मरून जातात. म्हणून त्याला टप्प्याटप्प्यानं हार्डनिंग करावं लागतं, म्हणजे बाहेर जगण्यासाठी सशक्त करावं लागतं. त्यासाठी ग्रीनहाऊसमध्ये एक सेटअप उभा केलेला असतो, जिथं ह्युमिडिटी, टेम्परेचर आणि लाईट इंटेन्सिटी कंट्रोल केलेली असते. आणि मग त्यामध्ये मग पिटमॉस नावाच्या मीडियामध्ये किंवा कोकोपीटमध्ये ती रोपं लावली जातात. आता त्यामध्ये आम्ही एक नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणली, जी वर्ल्डमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये आहे. तर त्यामध्ये पेपर पॉट नावाची टेक्नॉलॉजी आहे. एक पेपर पॉटमध्ये मीडिया भरला जातो एका मशीनद्वारे आणि त्या पेपर पॉटमध्ये मशीनद्वारे मीडिया भरून त्यात हे रोप लावलं जातं आणि ते रोप 1.5 ते 2 महिन्यात तयार होतं आणि ते डायरेक्ट फील्डवर लावायचं. म्हणजे प्लॅस्टिकचा वापर नाही, तो इको फ्रेंडली पेपर असतो. तो पेपर कुजून जातो आणि त्यातून मुळ्या बाहेर येतात. अशा पद्धतीची एक टेक्नॉलॉजी आहे. अशी रोपं मग प्रायमरी हार्डनिंगमध्ये आम्ही लावली जातात, जिथं ह्युमिडिटी, टेम्परेचर आणि लाईट इंटेन्सिटी कंट्रोल केली जातात. त्या प्रायमरी हार्डनिंगमधून 30 दिवसानंतर रोपं बाहेर काढून सेकंडरी हार्डनिंगमध्ये येतात. तिथं ह्युमिडिटी कमी केली जाते, टेम्परेचर वाढवलं जातं आणि लाईट इंटेन्सिटी वाढवली जाते आणि तिथं एक 10-15 दिवस रोपं ठेवून मग ती कणखर झाल्यानंतर शेतकऱ्याला दिली जातात रोपं. एकूणच विश्वास चव्हाण यांनी त्यांच्या वडिलांचा आणि नातेवाईकांचा विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ ठरवलाय. त्यामुळेच आज त्यांची ओळख प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्याच्या घराघरात पोहोचली आहे. त्यांच्या या वाटचालीची म्हणूनच महाराष्ट्रातील मराठी तरुणांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे.